हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. यूपीएससी मेन्स 2021 जनरल स्टडीज पेपर 1 मधले क्वेश्चन आपण डिस्कस करतोय. त्यातला क्वेश्चन नंबर 19 आपण बघतोय या व्हिडिओमध्ये. व्हॉट इज क्रिप्टो करन्सी? हाऊ डज इट अफेक्ट ग्लोबल सोसायटी अँड हॅज इट बीन अफेक्टिंग इंडियन सोसायटी ऑल्सो? 15 मार्क 250 शब्दासाठी प्रश्न विचारला होता. सगळ्यात पहिले काय एक्सपेक्टेड आहे, तर एक स्टँडर्ड डेफिनेशन क्रिप्टो करन्सीची लागणार आपल्याला. ग्लोबल सोसायटीचा अर्थ एक्झॅक्टली काय होतो ते आपल्याला तिथे एक्सप्रेस करावं लागणार आहे आणि काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स आपल्याला लागतील जे आपल्या पॉइंटला सपोर्ट करतात. काही अशा महत्वाच्या गोष्टी ज्या तिथे लागणारच आहेत की ओपनिंग दी टर्म्स लाईक ग्लोबल सोसायटी आणि इंडियन सोसायटी, आणि त्याला मग अकॉर्डिंगली आपले पॉइंट्स त्या पद्धतीने सब हेडिंग्स मध्ये लिहायचे. सोसायटीमध्ये आपण एक्झॅक्टली काय काय बघतोय, एक्झाम्पल्स अँड ऍप्लिकेशन्स ऑफ क्रिप्टो करन्सी अँड ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, या गोष्टी आपल्याला तिथे मांडाव्या लागतील. क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, तर एक मीडियम ऑफ एक्सचेंज जे डिजिटल आहे, एन्क्रिप्टेड आहे आणि डिसेंट्रलाइज आहे. 3 शब्द येणं महत्वाचे आहे. एक सेंट्रल अथॉरिटी कोणती नाहीये तिथं की जे मॅनेज करते आणि मेंटेन करते क्रिप्टो करन्सीच्या व्हॅल्यू. एक्झाम्पल मध्ये बिटकॉइन पहिलेच नका लिहू, इथरियम आहे, रिपल आहे, मॉनेरो आहे. बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत, बिटकॉइन एक कॉमन होऊ शकते. व्हॉट इज ग्लोबल सोसायटी? ड्यू टू ग्लोबलायझेशन सोसायटीज अराउंड दी वर्ल्ड आर गेटिंग इंटरकनेक्टेड. ग्लोबलायझेशनमुळे आणि एक सिंगल एंटिटी जी आपण तिथे बघतोय त्याला ग्लोबल सोसायटी म्हटलं जातं. सो इम्पॅक्ट ऑन ग्लोबल सोसायटी, इम्पॅक्ट ऑन ग्लोबल सोसायटी. तर मग एक ट्रिक काय, सोशल सेक्टर कोणते कोणते असतील तर तिथे आपल्याला बघता येईल की क्रिप्टो करन्सीचे काय काय ऍप्लिकेशन्स बनतात. तर तो इम्पॅक्ट आपल्याला तिथे मांडता येईल की इम्पॅक्ट ऑफ क्रिप्टो करन्सी ऑन हेल्थ केअर, इम्पॅक्ट ऑफ क्रिप्टो करन्सी ऑन एज्युकेशन, इम्पॅक्ट ऑफ क्रिप्टो करन्सी ऑन गव्हर्नमेंट सेक्टर. रिलिव्हंट एक्झाम्पल्स यामध्ये ऍड करा म्हणजे आपल्याला आपले पॉइंट्स अजून चांगल्या पद्धतीने जस्टिफाय करता येतील. तो अशा पद्धतीने त्याला ब्रेक करता येऊ शकेल सोशल सेक्टर्सच्या हिशोबाने. अँड वी टॉक अबाउट इम्पॅक्ट ऑन इंडियन सोसायटी. एक डेटा आहे जो आपल्याला पहिले मांडते की इंडियन क्रिप्टोटेक इंडस्ट्री विल टच $241 मिलियन बाय 2030 नॅस्कॉमचा डेटा आहे. आणि जर एवढं हाय पोटेन्शियल असेल तर क्रिप्टो करन्सी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी त्याला एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. इट इज गोइंग टू हॅव बिग इम्पॅक्ट ऑन इंडियन सोसायटी. एक्झाम्पल मध्ये काय लिहिता येईल, इथरियम ब्लॉकचेन महाराष्ट्र गव्हर्नमेंट यूज करत आहे for verifying skill development diploma certificates. Then blockchain can also radically transform the agricultural sector in India by revamping the utility of INA. एक्झाम्पल आपल्याला तिथे मांडता येते. देन अशा प्रकारचे काही तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये गोष्टी बघताय की कॉइन्स विच कुबेर, त्यामध्ये कुछ तो बदलेगा असं म्हणलं जातं की एक ऍस्पिरेशन्स ऑफ सोसायटी, ऍस्पिरेशन्स ऑफ सोसायटी त्यामधून मांडले जातात. आणि एक कॅम्पेन तिथे बनवलं गेलेलं आहे की ज्यात लोकांना एक अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो. दिस काइंड ऑफ एक्झाम्पल्स कॅन हॅव अ डिफरंट काइंड ऑफ लुक टू युअर आन्सर. देन एक वेगळं तुमचं उत्तर दिसू शकेल त्यामध्ये. ते आपल्याला तिथे मांडता येईल. देन देर आर सम न्यूज की जे तुम्हाला न्यूजपेपर मध्ये बघायला मिळतील. इकॉनॉमिक टाइम्स मध्ये बातमी आली होती, इव्हन मदुराई नॉट मुंबई स्टार्ट टॉकिंग अबाउट कार्डन. इकॉनॉमिक कॅपिटलच नाही तर फार वेगवेगळ्या ठिकाणी आता लोक क्रिप्टो करन्सी बद्दल बोलायला लागलेले. So that shows की कशा पद्धतीचा एक इम्पॅक्ट आहे सोसायटीवरती. सो देन मदुराई नॉट मुंबई स्टार्ट्स टॉकिंग अबाउट कार्डानो जे क्रिप्टो करन्सी आहे. सो याबद्दल एक बातमी आलेली होती. सो काय इम्पॅक्ट आहे ते आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. देन कन्क्लुजन मध्ये काय म्हणता येईल की 2016 मध्ये बॅन करायला निघालो होतो आपण. अपकमिंग बिल आहे मग आता क्रिप्टो करन्सीला रेग्युलेट करण्यासाठी. हा पूर्ण जो पाथ आहे, सो गव्हर्नमेंट स्टान्स ऑन डिजिटल ऍसेट्स हॅज चेंज कन्सिडरेबली ओव्हर दी पास्ट फ्यू इयर्स. आणि हे दाखवते की काय क्रिप्टो करन्सीचा इम्पॅक्ट राहिलेला आहे ओव्हरऑल इंडियन सोसायटीमध्ये. अशा पद्धतीने या आन्सरला आपल्याला मांडता येईल. थांबू आपण. थँक्यू.